रात्री बेरात्री स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या 4 लुटारूंना अटक करण्यात आली आहे। चौघांपैकी 2 जण सराईत गुन्हेगार आहेत। आतापर्यंत त्यांनी किती लोकांना लुटले आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारी ही टोळी कल्याणमधील झुंजाराव मार्केटमधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून 4 तरुणांना ताब्यात घेतले। त्यांच्यासोबत असलेला एक तरुण संधीचा फायदा घेत पसार झाला। या टोळीकडून चाकू, हातोडा अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे। गोकुळ सोनावणे, उमेश सिंह, बुखन यादव, मुर्शिद खान अशी या चौघांची नावे आहेत। या चौघांपैकी गोकुळ आणि उमेशच्या विरोधात याआधी देखील चोरी आणि लुटीचे गुन्हे दाखल आहेत। हे 5 जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणारे जाणाऱ्यांना गाठतात, त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेत असत। अनेकदा प्रवासी या प्रकरणात तक्रार करत नाहीत, याचा फायदा हे घेत होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।